तुमची ही लाडकी बहीण योजनेची केवायसी राहिली आणि आता त्याची डेट गेलेली आहे आणि तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलाय की लाडकी बहीण योजनेची ई केवायसीची डेट अजून एक्सटेंड करण्यात येईल का? तर त्याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेची ई केवायसी अंतर्गत लाखो लाडक्या बहिणींनी अद्यापही आपली ई केवायसी प्रक्रिया ही पूर्ण केलेली नाही. त्यामुळे याचा परिणाम काय होणार आहे तर लाडकी बहीण योजनेमधून त्यांना अपात्र किंवा वगळण्यात येणार आहे. म्हणून लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारे 1500 रुपये दर महिन्याला हा जो आर्थिक लाभ आहे तर त्यांना हा आर्थिक लाभ मिळणार नाही. तर लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेची ई केवायसी डेट वाढवण्याचा प्रश्न असा आहे की राज्य सरकारने किंवा महिला व बाल विकास विभागाने ऑलरेडी दोनदा या लाडकी बहीण योजनेची ई केवायसीची डेट ही एक्सटेंड केली. त्यामुळे 30 नोव्हेंबर हिची लाडकी बहीण योजनेची ई केवायसी करण्याची डेट ही पहिले देण्यात आली होती. नंतर तिला 1 महिन्याची मुदत वाढ देत 31 डिसेंबर ही तारीख शेवट करण्यात आली होती. परंतु तरीही बऱ्याच किंवा लाखो लाडक्या बहिणींनी आपली ई केवायसी प्रक्रिया ही पूर्ण केली नाही. काही अडचण असेल किंवा वेबसाईट चालत नाही, सर्व्हर प्रॉब्लेममुळे त्यांना ही अडचण आली असेल. परंतु तरीही बऱ्याच लाडक्या बहिणींनी ही केवायसी केली नाही. त्यामुळे सरकारच्या मनामध्येही प्रश्न असेल की बऱ्याच लाडक्या बहिणींनी या लाडकी बहीण योजनेमधून अपात्र होत आहेत, तर सरकारही याच्याकडे गांभीर्याने बघत असेल. म्हणून लाडकी बहीण योजनेची ई केवायसीची जी डेट आहे तर ती अजून 10 ते 15 दिवस वाढवण्याची शक्यता असू शकते. कारण एवढा मोठा आकडा जरी कोणत्या योजनेमधून वगळण्यात येत असेल तर निश्चितही सरकारला याबाबत काही चांगलं वाटणार नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला डेट ही एक्सटेंड करण्यात येणार आहे. 10 किंवा 15 दिवसाची मुदत तुम्हाला वाढवण्यात येईल. म्हणून या 10 किंवा 15 दिवसाच्या दरम्यान तुम्ही तुमची ई केवायसी नक्की पूर्ण करा, कारण ही आता शेवटची संधी असेल. पहिले दोनदा संधी देण्यात आलेली, तेव्हा लाडक्या बहिणींनी आपली ई केवायसी पूर्ण केली नाही. परंतु आता ही डेट ही देण्यात येईल. 10 ते 15 दिवसाचाच कालावधी आज देण्यात येईल, पण निश्चित देण्यात येईल. अजून याबाबत काही ऑफिशियल स्टेटमेंट आलेलं नाही, परंतु ज्या काही अपडेट्स आहेत त्यांच्यानुसार मी तुम्हाला सांगतोय की लाखोचा आकडा आहे. त्यामुळे राज्य सरकार याचा विचार नक्कीच करेल. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हा निर्णय होऊ शकतो, कारण आता मध्यंतरी महानगरपालिकाच्या निवडणुका आहेत. त्यामुळे राज्य सरकार याच्याकडे सध्या दुर्लक्ष आहे. जेव्हा निवडणुका आपटतील त्यानंतर जेव्हा सर्व कामकाज सुरू होतील तर तेव्हा निश्चित या संदर्भात अपडेट आहे तर ती येणारच आहे. ती अपडेट आपल्या चॅनलवर मी घेऊनच येणार आहे. त्यासाठी जरी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल नक्की लाल बटन दाबून चॅनल नक्की सबस्क्राईब करा. मी अशाच राज्य सरकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आणि रोजचे शासन निर्णय आपल्या चॅनलवर आणत असतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर नक्कीच तुमच्या राहिलेल्या लाडकी बहीण योजनेची जी केवायसी राहिली असेल ज्या लाडक्या बहिणीची, तर त्यांच्यापर्यंत नक्कीच शेअर करा आणि अशा महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.